अजित पवारांचं आव्हान स्वीकारलेले अमोल कोल्हे हे विजयाच्या दिशेनं आगेकूच करतायत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर हा पराभव अमोल कोल्हेंनी कुणाचा केला, शिवाजी आढळरावांचा की अजित पवारांचा? मला असं वाटतं की एक मोठं आव्हान समोर आल्यानंतर, इतक्या मोठ्या नेत्याने आव्हान दिल्यानंतर या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या शिलेदारांनी ज्या हिरहिरीनं खरं तर किल्ला लढवला, त्या प्रत्येकाचा हा विजय, त्या प्रत्येकाचं कौतुक आहे। पराभव कोणाचा यापेक्षा महत्वाचं की निष्ठा, प्रामाणिकपणा या आणि स्वाभिमान या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय आहे। खरं तर राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं डब घायला आली होती आणि शरद पवार साहेब तर पुढे सरसावत होतेच, परंतु सगळी जबाबदारी तुमच्याही खांद्यावरती होती। तुम्हीही तो वसा जो आहे तो या ठिकाणी खांद्यावर घेतला होता। आज तो दिवस आणि आजचा दिवस सार्थकी लागलाय? नाही, खरोखर समाधान आहे, फार मोठं समाधान आहे। कारण मला अनेक नेत्यांनी खरं तर सांगितलं होतं की जेव्हा स्वतः लोकसभेची निवडणूक लढवतोय अशा वेळी मतदान होण्याआधी 6-6 मतदारसंघांमध्ये जाऊन जवळपास 12-14 सभा करणं हे फार रिस्की असं मला अनेकांनी सांगितलं होतं। पण एक प्रामाणिक हेतू होता की कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय पवार साहेब ज्या तडफेनं हा संपूर्ण संघर्ष उभा करत होते, त्यांना कुठेतरी एक खारीचा वाटा म्हणून मदत व्हावी म्हणून ही भावना होती खरे तर। पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाची जी एकूण आज टॅली दिसते आणि ही टॅली पाहताना खरोखर अभिमानानं भरून येतो। पवार साहेबांच्या विषयी आणखी मनात आदर दाखवून येतो की सगळं काही गमावलंय असं वाटत असताना आदरणीय पवार साहेब ज्या हिमतीनं उभं राहिले, संघर्षाचं एक मूर्तिमंत उदाहरण उभं केलं, ते म्हणजे प्रेरणा देणार आहे महाराष्ट्र। बरोबर आहे। खरं तर इथं जल्लोष सुरू आहे, सगळे कार्यकर्ते आम्ही बघतोय इथं येत आहेत, तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, पेढे या ठिकाणी भरवत आहेत। तुम्ही पण आता रांजणगावच्या दिशेने चाललाय जिथं मतमोजणी होते। लीड कितीचं होईल आता असं वाटतंय? आता तर तुम्ही जवळपास 55,500च्या पुढे गेलेला आहात। मी पुन्हा तेच म्हणतो की एकट्या अमोल कोल्हेचं लीड किती यापेक्षा महत्वाचं आहे की एकानेच 50 पावलं चालण्यापेक्षा 10 जण 5-5 पावलं चालणं हे मला आत्ता संघटनेच्या दृष्टीने, आमच्या पक्षाच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे। लीड महत्वाचं नाहीये, विजय महत्वाचा आहे असं या ठिकाणी म्हणत अमोल कोल्हे आता मतमोजणीच्या दिशेनं मार्गस्थ या ठिकाणी होत आहेत। नाजिमुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।